काय नसते होत ग, असू दे. काय झालं तुला? काय त्रास होते का? मेन्सेस आलाय, पोट खूप दुखायला लागला. तरीच म्हटलं अशा चिडचिड वाढली. ऐक ना, आपण हिला ना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. मला खूप पण दिवस असंच झाले वाटतंय. असं चालू आहे. नको ग, असू दे, काय नाही नाही याची होत. टाळाटाळ नाही करायची. चल, दवाखान्यात जाऊन येऊ, तुला बरं वाटेल. आता आपण पाहिलं मनीषाला बरं वाटत नाहीये म्हणून तिच्या मैत्रिणी तिला दवाखान्यात घेऊन गेल्या. तोपर्यंत आपण बॉईज हॉस्टेलवर काय चालू आहे हे पाहूया. इथे विपुल, अथर्व आणि सुमित हे तिघे मित्र आहेत, तर अथर्व हा पेशंट आहे. चला तर मग पाहू बॉईज हॉस्टेलवर काय काय सुरू आहे ते. हे विपुल मॅच बघ ना, किती टेस्ट चालू आहे. एक बॉल 3 रन लागते रे. काय टेस्ट मॅच चालू आहे रे. होय ना काय माहिती जिंकताय का नाही. 3 बॉल, अरे एकच बॉल राहिलाय की रे. बॉल पडतोय बघ, पडतोय. मारला चौका. जिंकली बघ इंडिया. आता बघ इंडिया मॅच जिंकली बरं का. जिंकू दे की मग काय करू. अरे काय करू काय म्हणता, सरदार नाश्ता बिष्टा करून येऊ. इंडिया मॅच जिंकल्या सरदार जाऊन येऊ. नको, माझं डोकं लय दुखायला आलंय, अशक्तपणा पण आलाय. मला काय खाण्याची इच्छा नाही. हे आहे काय नाही औषध, हा, काय नाही औषध. नको रे, मला बाहेरचं नाही खायचं. हे आहे सर काय नाही औषध. हे बस मला लय घाम लागल्यासारखं होतंय. मामा 3 भेळ द्याव. होय 3 करा. भूक नसताना मला कसं आणलं इथं. हे आहे भेळ आधी बघ. हे धर. हे अरे पूर्ण तर खाकी. नको मला मारायला आले रस्त्याला. हे पूर्ण खा पूर्ण. नको रे. आणि तुझी अशीच नाटक चालली रे. हे नाही अरे खा ते पूर्ण. नको काय म्हणता, सारखं तुझं दमल्यासारखं होतंय, मळमळ्यासारखं होतंय, बोट काय दुखतायत. सर बाबा तुला एकदा डॉक्टरकडे घेऊन जातो. चल तुला दवाखान्यात घेतो. चल. आपण पाहिलं अथर्वला बरं वाटत नाहीये, त्याचे मित्र आता त्याला दवाखान्यात घेऊन गेले. आतापर्यंत या तिघी तरी पोहोचल्याच असतील दवाखान्यात. तोपर्यंत पाहू दवाखान्यात काय काय सुरू आहे ते. नाव काय तुमचं म्हणलं? मनीषा कुठे? गाव कोणतं? सांगली. तुमचं वय किती आहे? म्हणजे तुला वय विसरलं का? हो, ते वजन करून घ्या तुमचं. काय म्हणे, वजन कमी झालं की तुझं? तुम्ही केबिन मध्ये या, डॉक्टर तुम्हाला चेक करू. काय होतं तुम्हाला? हात लागायले, पोट पण खूप दुखायला, मेन्सेसचा खूप त्रास व्हायला लागला. मग या पण नाही लागत. बरं. कधीपासून त्रास होतो तुम्हाला? 3-4 महिने झाले असं चालू. आणि मुंग्या तुम्हाला असं हाताला सकाळी येतात उठल्या किंवा दिवसभर राहतात? सकाळी बोटं खूप दुखतात, पण मग सारखं राहतात. काही कामच करावं वाटत नाही. बरं. मला काही टेस्ट घेऊन देते मी, तेवढं करा. तुमचं CBC, DRBC आणि सिरम आयन घ्या आणि अल्ट्रासाऊंड पण करून घेऊ. टेस्ट रिझल्ट झाले लवकर घ्या. नेक्स्ट पेशंट असेल तर लवकर पाहायला. काळजी करण्याची कारण आहे ना मॅडम? नाही काय काळजी करू नका, फक्त टेस्ट रिझल्ट लवकर घेऊन या, तुम्हाला सांगते मी पेशंट. नाव काय तुझं? गाव कोणतं? विष्णू गरीब तुझं. तुझं वजन करून घे एकदा. काऊन आहे वाटतं? काऊन आपण सगळं डॉक्टर घेतो.
दुखते हात लागायचं होते थोडं चालल्यावर डोकं पण दुखते आता पायाची पोट दुखते. जेवण वेळेवर आहे का तुमचं? हा, जेवण वेळेवर करत नाही बघा. तुम्हाला काही टेस्ट लवकर करून घ्या. CIBC करा, सिरम आयन करा आणि DIBC करून घ्या लवकर. टेस्ट करून लवकर करून घ्या. तोपर्यंत मग तुमचे रिझल्ट येते, तुम्हाला सांगते पुढे काय आहे ते. त्या अगोदरचे पेशंटचे टेस्ट आहेत का? लवकर पाठवा. मॅम याला बरं तर वाटेल ना? काळजी नका करू, तुम्हाला टेस्ट करून सगळं सांगेल मी तुम्हाला काय झालंय ते. काळजी करायची काही गोष्ट नाही. टेस्ट करून पाठवून द्यावं. महिन्याचा ब्लड वजन कमी झाला आहे, त्याची सुद्धा लो आहे आणि अल्ट्रासाऊंडमध्ये एक्सेसिव्ह ब्लिडिंग पण येते. तुमची केस जरा सिव्हिअर दिसते. तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया झालेला आहे. मला काही मी सलाईन वगैरे देऊन देते, तेवढे वेळेवर घ्या. तुम्हाला IV लावायला सांगते मी. तसं काही काळजी करायची गोष्ट नाही आहे. तुम्हाला 15 दिवसांमध्ये बरं वाटेल. जास्त वेळ टेन्शन नाही होणार. नाही, काळजी करण्याची काही गोष्ट नाही आहे. पण तुम्हाला जी IV सांगते तेवढं वेळेवर घ्या. आयर्न सप्लिमेंट्स काही देते मी तुम्हाला, ते फक्त टाईम टू टाईम जेवल्यानंतर घ्या तुम्ही. हां, जेवण तुम्ही प्रॉपर घ्या. फ्रुट्स वगैरे घ्या तुम्ही डाएटमध्ये. जास्त काही काळजी करायची गरज नाही आहे. तुम्हाला IV वगैरे घेऊन देते मी. सुक्रोज IV 100 ml NS आणि आयर्न सप्लिमेंट्स पण चालू करते मी. तुम्हाला 12 दिवसानंतर परत चेकअपला यायची गरज आहे. परत यायचं हो, परत 12 दिवसांनी हे सगळे टेस्ट परत करून घ्यायचे. तुम्हाला जर काही अजून सिव्हिअर जर तुमचं असेल तर मग तुम्हाला हाय डोसेस तुम्हाला सांगेन मी, ते करून घ्या. बरं तर वाटेल ना एवढं हो केलं. हो, काळजी नका करू. फक्त जे सांगते तेवढं डाएट प्रॉपर फॉलो करा आणि मेडिकेशन प्रॉपर घ्या तुम्ही. माझ्या तेवढं सांगा गोळ्या प्रॉपर घेत नाही बघ. नाही, तुमचं जेवण प्रॉपर असलं पाहिजे आणि तुमचं गोळ्या प्रॉपर असले पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला फरक नाही पडणार. ऐकलं कंपनी. चला तुम्हाला IV लावून देऊ. त्या अगोदरच्या पेशंटचे टेस्ट रिझल्ट आहेत का? पाठवा लागेल. मॅम याचा सुद्धा HB लो आहे आणि MCV लेवल लो दिसते आणि IBC साईज पण कमी लागते. तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया झालेला आहे असं दिसतंय. तुमचं डाएट वगैरे प्रॉपर नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं हे झालेलं आहे. तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया. तुम्ही कडधान्य वगैरे घ्या तुमच्या डाएटमध्ये. हिरव्या पालेभाज्या घ्या, फ्रुट्स वगैरे घ्या. सकाळी उठल्यानंतर मनुके, खजूर वगैरे घ्या. 4 वाजताच्या जेवणामध्ये असं फ्रुट्स वगैरे घ्या. कलिंगड आहे, डाळिंब आहे, मोसंबी आहे, तेवढं घ्या प्रॉपर. आणि बाहेरचं खाणं पहिले बंद करा तुम्ही, नाही तर तुम्हाला फरक नाही पडणार आहे. तुम्हाला काही गोळ्या लिहून देते मी. फेअर कार्डेक्सची 2 महिन्यांसाठी चालू करायची. अल्टरनेट टेस्ट घ्या. फक्त ह्या गोळ्यांमुळे तुम्हाला थोडं कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे सॅलड वगैरे ठेवा तुमच्या डाएटमध्ये. आणि जर जास्त त्रास झाला तर मग एक टाईमच्या गोळ्या स्किप करा आणि मग तुम्हाला बरं वाटेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक 20 दिवसानंतर परत चेकअपसाठी या आणि सगळे टेस्ट परत करून घ्या. नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तुम्ही डाएट ह्यांचं प्रॉपर ठेवा आणि गोळ्यांना प्रॉपर वेळेवर घ्या. काय नाही रे होते सगळं बरं. गोळ्या मेडिकलमध्ये रेग्युलर पडतं. आता आपण आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाच्या 2 केसेस पाहिल्या. यामध्ये या डिसीजचे वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला समजले. या डिसीजची सविस्तर माहिती आपल्याला श्रद्धा तुपे देईल. What is anemia? So definition is anemia is a condition where the body lacks enough iron to produce hemoglobin, which is essential for carrying oxygen in the blood. Iron is essential because it facilitates the O2 transport via Hb. It is a component of myoglobin and is involved in DNA synthesis, immune functions, and involved in energy production. Therefore, it is necessary to discuss this anemia worldwide, particularly in the women and children. In this slide, we see there are 2 cases. One is normal and another is anemic. In normal, we see normal RBC and WBC count, while in anemia, we see decreased RBC count. In normal people, the RBC HB count is
138 to 172 grams per deciliter, grams per liter, while in anemia it is decreased to almost 100 grams per liter. Now, role of iron in body. First of all, its functions. Iron is essential for producing hemoglobin in RBC, and other roles involves the support of muscle function, immune system, and cognitive health. Causes of iron deficiency anemia. First is inadequate dietary intake. Anemia occurs due to not having the iron-rich foods. Second is blood loss. Blood loss that happens due to the heavy menstrual bleeding and gastrointestinal bleeding. Increased iron needs. Now, in pregnancy and childhood, there is a lot of need with iron because HB is important in pregnancy as it carries oxygen from mother to fetus, and while in childhood it is crucial as it carries oxygen from blood, ensuring the proper auto delivery to rapidly growing tissues and organs which are essential for healthy development. In iron deficiency, due to the heavy menstrual bleeding occurs when excessive blood loss during the periods depletes the body's iron stores, leading to the low iron level. This causes the symptoms like fatigue, weakness, and dizziness. Treatment typically involves iron supplements, a diet rich in iron, and addressing the underlying causes of heavy bleeding, such as hormonal imbalances or fibroids. It's important to consult a healthy provider for proper diagnosis and management. Till now we have seen what is actually iron deficiency anemia. Let's discuss about the symptoms of it. These are fatigue and weakness, cold skin, shortness of breathing, dizziness or lightheadedness, cold hands and feet, bitterness of nails and the hairs, and craving for non-food items, that is called as pica disorder. In this slide you can see that weakness, then dizziness, brittleness of the hairs and nails, the coldness of hands and feet, then the pain. These are the various symptoms. But in case of pica disorder, there will be craving for non-food items like salt, pottery utensils, and paint chips. But also there will be increased breathing rate due to decreased oxygen carrying capacity of the RBC. Then diagnostic test for iron deficiency anemia. CBC to check the red blood cell count and hemoglobin levels, in which the serum ferritin measures the amount of stored iron in the body, and the serum iron and oxygen saturation assesses the iron levels in the blood, and the peripheral blood smear examines the shape and size of the RBC. Now, treatment options. To treat iron deficiency anemia, various oral iron supplements are provided, which includes ferrous sulfate and ferrous gluconate. In addition to that, we have to make some dietary changes by adding some iron-rich food items like red meat, beans, spinach, and fortified cereals. But in some severe cases, and when the oral supplements are not effective, it can be treated by giving IV iron. Then by addressing underlying causes, that is by treating bleeding and improving absorption. For example, in case of gastrointestinal disorders. आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया. आपल्या सर्वांना माहिती की बॅलन्स डाएट किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे फर्स्ट पॉईंट आहे बॅलन्स डाएट. त्यामध्ये आपण आयर्न रिच फूडचा इंटेक घेतला पाहिजे. तर आयर्न रिच फूड कोणकोणते? यामध्ये आपण सेलफिश, एग्स, ड्रायड फ्रूट्स, रेड मीट, नट्स, सीड्स, फिश, फॉर्टिफाईड सिरियल्स, डार्क लिक्विड व्हेजिटेबल्स यांचा समावेश करू शकतो. सेकंड पॉईंट आहे आयर्न सप्लिमेंटेशन. इट इज फॉर प्रेग्नंट वुमन और दोज ॲट रिस्क. यामध्ये आपण ओरल सप्लिमेंट्स और IV फ्लूइड्स थ्रू देऊ शकतो. ओरलमध्ये फेरस सल्फेट, फेरस ग्लुकॉनेट, फेरस फ्युमरेट, तर इंट्राव्हेनसमध्ये आयर्न डेक्स्ट्रोन याचा समावेश करू शकतो. त्यानंतर आहे रेग्युलर स्क्रीनिंग, स्पेशली फॉर वुमन अँड चिल्ड्रन. यामुळे अर्ली चेकअप, रेग्युलर चेकअपमुळे अर्ली डिटेक्शन होतं आणि पुढे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते होत नाही. Let's see what are the complications of untreated iron deficiency anemia. First is severe fatigue.
सिव्हिअर फॅटिग म्हणजे अति थकवा येणे. यामुळे आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज त्याच्यावरही इम्पॅक्ट होतो. यामध्ये आपल्याला मसल पेन होऊ शकतं, लॅक ऑफ इंटरेस्ट इन एनिथिंग, आपण त्याला अपॅथी असे म्हणतो. त्यानंतर आहे हार्ट प्रॉब्लेम्समध्ये अरेथमियाज आणि हार्ट फेल्युअरचे चान्सेस वाढतात. अरेथमिया म्हणजे इरेग्युलर हार्ट बीटिंग किंवा इरेग्युलर हार्ट रिदम. यामध्ये टू फास्ट और टू लो हार्ट बीटिंग होऊ शकते. जर टू फास्ट ॲप्रॉक्सिमेटली 100 बीट पर मिनिट जर होत असेल त्याला आपण टॅकीकार्डियाची कंडिशन म्हणतो. आणि जर ती 60 बीट पर मिनिट होत असेल तर आपण त्याला ब्रॅकीकार्डियाची कंडिशन म्हणतो. त्यानंतर आहे प्रेग्नन्सी रिस्क. त्यामध्ये मदर आणि बेबी दोन्हींनाही प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रीटर्म बर्थ होऊ शकते, लो बर्थ वेट असू शकतं बेबीचं. यामुळे त्या दोघांमध्येही पुढे जाऊन हेल्थ इश्यू होऊ शकतात. थर्ड आहे कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट. कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे की लॉंग टर्म जर चिल्ड्रनमध्ये आयर्न डिफिशियन्सी राहिला तर त्याच्या कॉग्नेटिव्ह एरियाजवर इफेक्ट होतो. तर कॉग्नेटिव्ह एरियाज कोणते? त्यामध्ये मेमरी असू शकतं, परसेप्शन असू शकतं, त्यामध्ये ॲबिलिटी ज्या परफॉर्म करतो त्याच्यावरही इफेक्ट होऊ शकतो. नेक्स्ट आहे कन्क्ल्युजन. तर यामधून आपण काय शिकतो की आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया इज कॉमन डिसीज आहे, कॉमन कंडिशन आहे. आणि त्यामुळे त्याचं जर प्रॉपर डायग्नोसिस केलं, बॅलन्स डाएट घेतलं आणि ट्रीटमेंट व्यवस्थित केली तर त्याचे पुढे सिव्हिअर कॉम्प्लिकेशन होत नाही. आणि थर्ड आहे नेक्स्ट आहे टेक अवे मेसेज. अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट आर की टू प्रिव्हेंटिंग कॉम्प्लिकेशन.